संत तुकाराम महाराज आणि वाघोली गावाची कथा. संत तुकाराम महाराज बीज हा वारकरी संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा फाल्गुन वद्य द्वितीयेला येतो. या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले अशी श्रद्धा आहे. तर संत तुकाराम बीज निमित्ताने आज आपण येथील लोकपरंपरेने चालत आलेली लोककथा ऐकणार आहोत. लोकपरंपरेनुसार असे सांगितले जाते की एकदा तुकाराम महाराज वाघोली गावात कीर्तनासाठी गेले. ते विठ्ठल भक्तीचे अभंग म्हणत होते. येथील काही लोकांना त्यांचे अभंग आणि नामस्मरण आवडत नव्हते. गावकऱ्यांनी त्यांचे फारसं स्वागत केले नाही. कीर्तन सुरू असताना काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण तुकाराम महाराज शांत राहिले. कीर्तनानंतर महाराजांना तहान लागली. त्यांनी शांतपणे विचारले, थोडं पाणी मिळेल का? लोकांनी त्यांना पाणी देण्यास नकार दिला. महाराजांना तहान लागली होती, पण त्यांनी राग दाखवला नाही. ते शांत राहिले. त्यावेळी एका गरीब स्त्रीने पुढे येऊन त्यांना पाणी दिले. महाराजांनी त्यांचे आभार मानले आणि सांगितले, जिथे संतांचा अपमान होतो तिथे निसर्गही रुजतो. लोककथेनुसार त्यानंतर वाघोली गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली. विहिरी कोरड्या पडू लागल्या. म्हणून काही लोक म्हणतात की गावाला पाण्याचा शाप आहे. लोकांना समजले की संतांचा आदर आणि नम्रता किती महत्त्वाची आहे. त्यांनी एकत्र येऊन भजन कीर्तन सुरू केले, चांगले आचरण ठेवले आणि गावात पुन्हा शांतता आणि समृद्धी आली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराजांचा स्वभाव अतिशय क्षमाशील आणि करुणामय होता. शाप हा प्रत्यक्ष नसून नैतिक संदेश असू शकतो. म्हणजेच ही कथा लोकविश्वासावर आधारित आहे, ऐतिहासिक घटना नाही. संदेश: ही कथा आपल्याला शिकवते की संतांचा आदर करा, नम्र आणि चांगले वर्तन ठेवा. प्रेम आणि भक्तीनेच जीवनात संकटे दूर करता येतात. तुकाराम बीज निमित्त संत तुकाराम महाराजांना कोटी कोटी नमन.